नमस्कार, मैं मुकुल सूर्यवंशी। आप देख रहे हैं प्रजाराज न्यूज। आज हम अंबरनाथ कल्याण के बुद्ध भूमि आए हुए हैं। यहाँ पे जो अफवाहें फैलाई जा रही थी कि बंते जी को मारहान हुई है, बुद्ध मूर्तियाँ तोड़ी गई है, ऐसा यहाँ पे कुछ भी नहीं दिखाई दे रहा है। हमने स्वयं बंते जी से बातचीत की, हमने यहाँ के लोकल लोगों से बात की, यहाँ पे बाजू में जो बस्ती है वहाँ के लोगों से बात की, हमने मंत्रालय जाके उनसे बात की और सभी से पता चला कि यहाँ पे सिर्फ विकास का काम हो रहा है। जो फ्लाईओवर बन रहा है उसके एवज में वहाँ पे अच्छे से विकास किया जाएगा। लोगों को रहने के लिए निवास स्थान बना के देने वाले हैं, पगोड़ा बना के देने वाले हैं। और ये बात भंते जी को भी पता है, लेकिन भंते जी का कहीं ना कहीं ऐसा कहना था कि आप विकास ना कीजिए, आप हमें पैसे दीजिए। लेकिन ऐसा गवर्नमेंट में कहीं पे भी रूल नहीं है, किसी भी पर्सन को पर्सनल हाथ में पैसे नहीं दिया जाता है। हमने दीक्षा भूमि का उदाहरण देखे हैं समाज ने कि दीक्षा भूमि में जो चैरिटी है उनको पैसा आता है, वहाँ पे विकास नहीं हो रहा है। उसी तरह से कहीं बुद्ध भूमि कल्याण का भी ना हो, इसीलिए गवर्नमेंट खुद वहाँ का विकास करके देना चाहती है। और यही जो है बंते जी को गवारा नहीं हो रहा है। वो कहीं ना कहीं समाज की भावनाओं के साथ खेलकर यहाँ पे आंदोलन की चेतावनी दे रहे हैं बार बार। लेकिन जो बंते जी को मारहान की बात हुई उन पे हमने पूछा तो बंते जी ने कहा कि नहीं, हमारे साथ मारपीट नहीं हुई, लेकिन वैसी स्थिति तैयार हुई थी। देखिए, स्थिति तैयार होने में और चीज़ होने में बहुत डिफरेंट होता है। जो पुलिस वाले हैं उनके पास गन होती ही है। बंते जी ने कहा कि हमें आओ गोली मारो, लेकिन गोली मारने का कोई वहाँ पे सबूत नहीं है, कहीं फायरिंग नहीं हुई। और इस बात को बंटी जी ने खुद एग्री किया कि यहाँ कोई फायरिंग नहीं हुई, लेकिन उनके पास गन थी। तो गन तो शासकीय कर्मचारी है, पुलिस है, वहाँ पे आयुक्त आए थे, आईएएस ऑफिसर आए थे, उनके साथ जो गनमैन होते हैं उनके पास गन होती ही है। इसमें कोई बड़ी बात नहीं है। तो समाज को यही बात बताना चाहते हैं हमारे माध्यम से कि यहाँ पे ऐसा कुछ भी नहीं हुआ है, अफवाहों पे ना जाए। आप यहाँ पे जैसे हम नागपुर से यहाँ पे आए, यहाँ पे रिपोर्टिंग कर रहे हैं, उसी तरह से आप यहाँ पर आकर देख सकते हैं। हम ये नहीं कह रहे कि हमारे बातों पर ही आप भरोसा कीजिए, हमने जो कहा वो ही सत्य है, ऐसा हम नहीं कह रहे। लेकिन आप खुद आकर यहाँ पर जब देखेंगे तो आपको क्या है सत्यता पता चलेंगी। हम पण मी या आंदोलनाला माझा पाठिंबा नाही, माझा जाहीर विरोध आहे। सर्वात मुळात म्हणजे आमचा आणि भंतीचा वाद कुठला नाही आहे। मुळात म्हणजे भंतीजी आमच्या समाजाचे, आमच्याच भंतीजी आहे। हे बुद्ध फाउंडेशन ही आमच्या अशोकनगरमध्ये, परंतु 30 तारखेला जो झालेला प्रकार, काही समाज विघातक ज्या आहेत लोक, त्यांनी एआयच्या द्वारे हे व्हिडिओ बनवले, अख्ख्या महाराष्ट्रभर भारतभर पसरले। आज जिथे इथं आम्ही राजकीय पक्षात काम करतो त्यामुळं आम्हाला फोन वगैरे येत आहेत, आम्हाला फेसबुक वगैरे याच्यावर वाटेल तसं बोललं जातं आहे की तुम्ही शेंडा आहात का, तुम्ही आहेत का। या आंदोलनामध्ये ज्यावेळेस 9 जुलै 2009 रोजी आंदोलन या बुद्ध फाउंडेशनसाठी झालं, ते सर्व आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। आम्ही जेलमध्ये जाऊन आलो, 105 लोकांचं त्या ठिकाणी बलिदान आहे, म्हणजे या योगदान आहे। परंतु अद्यापही जे पहिलीच केस आता येणाऱ्या 9 जूनला आमची कल्याण कोर्टात 900057 या नंबरची FIR आहे, ती आमची केस चालू आहे। अजूनही ती केस संपलेली नाही, आज 12-15 वर्ष होत आले। तेच आम्हाला निपटता नाकीनऊ आलेत, आमच्या नोकऱ्या गेल्यात, आमची घरं तुळशीपत्र ठेवून आम्ही काम करतोय। परंतु जर का आता दुसरा असा प्रकार झाला येणाऱ्या काही दिवसांमध्ये, तर त्याची जबाबदारी आमच्यावरच। बाहेरचे लोक इमोशनमध्ये येतील, भावनेच्या भरात येतात, कारण तो आमचे बंधू आहेत, आमच्या आंबेडकरी समाज आहे, ते येतील, एखाद्या त्यांच्यामध्ये चांगलेच येतील असं नाही आहे। एखादा आला काय विघात करून गेला तर त्याचाही खापर आमच्यावर। ते ह्या गोष्टीचं होऊ नये। आणि आता आमचा नारा एकच असेल, बुद्ध भूमि बचाएंगे और विकास भी करेंगे, आजचा या पत्रकार परिषदेत आमचा नारा असेल। आणि मी सर्व मिळून आमच्या भंतीजीची आम्ही भेट घेऊ, त्यांना आम्ही विनंती करू, आमच्या समाजातील जे प्रतिष्ठित लोक आहेत त्यांना सोबत घेऊ। आम्ही सर्वांना सांगू की बाबांनो, आपल्याला वाद नको आहे, या ठिकाणी विकास हवा आहे। त्या विकासाच्या माध्यमातून आमच्या एरियाची कशी प्रगती होईल, आमच्या मुलांचं आयुष्य बर्बाद होण्यापासून कसं रोखलं जाईल, याचा जो वाद चालू आहे त्या वादाच्या अनुषंगाने मी एवढं सांगेल, विकास कामाला तुम्ही गती द्या, तुम्ही थांबवू नका।
हा विकास केवळ बुद्धभूमीचा नाही, अशोकनगर आणि कल्याण शहराचा आहे. नगर परिषद असताना जेव्हा विकास आराखडा तयार झाला तेव्हा आमचीच मागणी होती, आमच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांची लोकांची, की आम्हाला पर्यायी रस्ता महानगरपालिकेने द्यावं. आणि ते TP प्लॅनमधला तो प्लॅन आहे, तो आजकालचा तयार झालेला प्लॅन नाही आहे. आणि तो त्या ठिकाणाहून जर ब्रिज जात असेल आणि टन जर आमच्याकडे येत असेल तर आमचा विकासच होणार आहे त्याच्यामध्ये. यात कारवाई करताना भाजपने अनेक गंभीर आरोप केले, काही मुद्द्यांची तोडफोड झाली आहे, त्यांना देखील मारहाण झाली असं देखील चुकीचं आहे. मी तुम्हाला दाखवू का? माझ्याकडे सगळे व्हिडिओ आहेत, ते AIच्या माध्यमातून त्यांनी तयार केलेले व्हिडिओ आहेत. ते बरोबर नाही आहे खरं म्हणजे वास्तविक पाहता, सामाजिक धार्मिक दृष्ट्या ते बरोबर नाही आहे. त्याच्यामुळे काय होतं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अहंकार झाला त्याने, आणि ते बरोबर नाही. वारंवार बैठका होत आहेत, खऱ्या व्हिडिओ तुम्हाला दाखवू का? मी पत्रकारांना, माझ्याकडे सगळे आहेत. वारंवार बैठका होत आहेत, काल देखील बैठक झाली, मात्र अद्यापही काही निर्णय होत नाही, ठोस निर्णय होत नाही. स्थानिक किंवा जुन्या कार्यकर्ते म्हणून आता तुमची भूमिका काय? लोकांना कशाला इमोशनल करता हो? मला हे म्हणायचं आहे, इमोशनल करू नका तुम्ही. आमच्या वस्तीचं ना, आमच्या पण वस्तीचा अस्तित्वाचा प्रश्न आहे, आमच्या या सगळ्या लोकांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. इथल्या लोकांचा अस्तित्वाचा प्रश्न आहे. तुम्ही इमोशनल करू नका लोकांना. आणि ते इमोशनलच्या पोटी ते जे काय AIच्या माध्यमातून जे व्हिडिओ बनवले ते व्हिडिओ बघून सगळे लोक येत आहेत. आता आम्ही पर्यायी व्हिडिओ बनवले ना, आम्ही वस्तुस्थिती काय आहे, खरे व्हिडिओ काय आहेत, खोटे व्हिडिओ काय आहेत, आम्ही बनवले ना. पण AIच्या माध्यमातून नाही बनवले, आम्ही एडिटिंग करून नाही बनवले, आम्ही रिएलिटी व्हिडिओ बनवलेत आम्ही. आणि जर असेल कोणाला वाटत असेल की AIचे आहेत तर आम्ही चॅलेंज करतो या बाबतीमध्ये आमच्या व्हिडिओला. याबाबत काही चर्चा झाली आहे भंतेजींसोबत? नाही झालेली चर्चा. तुमचा असा आरोप आहे का, म्हणजे भंतेजी किंवा विश्वस्त असतील समाजाची आणि सरकारची दिशाभूल करतात? हो, राईट, खरी गोष्ट आहे. म्हणून तर हे सगळं काम थांबलं ना. विकासाचं काम कोणी थांबवलं मग? त्याच्यामुळे तर थांबलं ना विकास. स्थानिक म्हणून आता तुमची पुढची भूमिका काय असेल? स्थानिक आमची हीच भूमिका आहे. सामंजस्यप्रमाणे आम्ही त्यांना सांगतोय आम्ही, कारण हे वारंवार घडतं या वालधुनीमध्ये. आणि हे सगळं खापर या वस्तीवर फुटल्या जातं. बाहेरच्या लोकांना काही वस्तुस्थिती माहीत नाही. बाहेरचे लोक येतात आणि सांगतात की हा आंबेडकरी चळवळ. आणि तुम्हाला सगळ्या पत्रकारांना माहिती आहे की अशोकनगर किती आयसोलेट एरिया होता, हा किती क्रिमिनल होता. त्याच्यामुळे कसे आंदोलन करायचे आणि काय करायचं आम्हाला चांगलं माहिती आहे. त्याच्यामुळे हा मेसेज सगळ्या अशोकनगर वालधुनीचा मेसेज सगळ्यांना माहीतच आहे बाहेरच्या लोकांना. ते म्हणतात आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ले असताना तुम्ही गप्प का? तर मी त्यांना सांगितलं तुम्ही भंतेजींना विचारा गप्प का. मग म्हणजे तुम्ही पहिलं आंदोलन एवढं मोठं केलं, रस्त्यावर आले, आम्ही पण नव्हतो त्याच्यामध्ये, तुमच्यावरती गुन्हे पण झाले 100च्या आसपासच्या लोकांवरती, मग तुम्ही आता गप्प का? मग गप्प का? तर मग तुम्ही भंतेजींना विचारा. आज आमचा स्थानिक कोण आहे तिथे? कोण नाही तिथे स्थानिक. म्हणजे बाहेरच्या लोकांना इमोशनल करायचं आणि तिकडं या म्हणून सांगायचं, तर हे थांबलं पाहिजे. सर, एक गोष्ट मी नमूद करू इच्छिते. ह्या ठिकाणी भंतेजींनी स्थानिकांना बरोबर घेऊन कुठलंच काम केलेलं नाही. हे विकासाचं काम आलं, हे विकासाचे काम आहे, हे विकासाचे काम आहेत. आणि विकासाचे काम शासनाने हे मंजूर केलेलं काम आहे. गेल्या 100 वर्षापासून हा प्लॅन आहे, तर तो प्लॅन इथे होणं जरुरी आहे. आम्हा अशोकनगरवासियांना रोड नाही, रस्ता नाही, आम्ही विकासाचे कुठले चांगले कामं करू शकत नाही. तर आम्हाला चांगला रस्ता पाहिजे, एक जेणेकरून आमचा चांगला विकास होईल, जेणेकरून आम्हाला चांगले घरं वगैरे बांधता येईल, लोकांची ये-जा चांगली राहील. पण इथे विकास होऊच देत नाही. बुद्धभूमी फाउंडेशनचं जर काय काम करायचं असेल तर ते आम्हाला विश्वासात घेतलंच नाही, तर ते आम्ही कसं काय बोलणार? काय आव्हान असणार स्थानिक रहिवासी म्हणून बुद्धभूमी फाउंडेशन पुढे विचार करावा लागेल? नाही, हा विचार तर करायचाच आहे. पण आमचं असं म्हणणं आहे की शासनाने जे कामं हे करणं जरुरी आहे, करायलाच पाहिजे त्यांनी. इथे चांगले चांगले विकासाची कामं होते. बुद्धभूमी फाउंडेशनमध्ये शाळा आहे बघा, जो प्लॅन आहे त्याच्यामध्ये शाळा आहे, परत गार्डन आहे, पाण्याची टाकी आहे, गार्डन चांगले म्हणजे चांगले विकासाचे काम आहे, स्कूल आहे. चांगलं कामं होण्याची जर इथे जर चांगली असं शासन करत असेल तर आमचं काहीच त्याला म्हणजे विरोध नाहीच आहे. तर यांनी ते कामं होऊ देणं जरुरी. हे फक्त आपलीच पोळी भाजायला निघाले असतील तर ह्यावी चुकीचं आहे. 4.5 एकड़ जमीन आप इसके लिए ले रहे हो, तो उसका रेडी रेकनर के हिसाब से हमको जो मुआवजा देना चाहिए, जो मिलना चाहिए, वही दीजिए ना. हम वही मांग रहे हैं. तो यहाँ समिति बनाना है या सामाजिक न्याय, पहली बात तो ये सामाजिक न्याय विभाग का सवाल ही नहीं है. यहाँ तो ये जो है आपने महसूल डिपार्टमेंट आता है, नगर रचना का डिपार्टमेंट आता है यहाँ पे. तो हम जो साल भर से देखते आ रहे हुए हैं कि आप सिर्फ हमको आश्वासन दे रहे हो, आश्वासन के नाम पे हमारे आंदोलनों को दबाया जा रहा है, ठंडा किया जा रहा है. मांगे ये है कि
आप हमको, भाई सरकार आपके पास में है, सब कुछ आपके पास में है, आप हमको भरोसे पे लीजिए ना कि भाई ये हम आपको 8 दिन में करके दे रहे हैं, जो चीज़ हो सकती है। सबसे पहले तो हमने ये किया कि भाई जो रेलवे का फंड आया हुआ है वो हमको दिया जाए फाउंडेशन को, ताकि हमको भरोसा तो हो आपको, जो साल भर से आप नहीं दे पा रहे हो 16 करोड़ रुपए जो आके पड़ा हुआ है, तो वो नहीं दिया जा रहा है। उसके बाद में हमने कार्रवाई की बात